हॅलो एव्हरीबडी. तर स्टोरी टाईम. एक राजा, एक भिकारी असतो. तो ना ट्रेनमध्ये रोज भीक मागत असतो. तर त्याला आहे ना एक दिवशी असे सूट घातलेले शेठजी दिसतात ट्रेनमध्ये. तर आहे ना तो त्यांच्या मागे पडतो की शेठजी शेठजी मुझे प्लीज़ भीक दे दो ना, मैंने बहुत दिन से कुछ खाया नहीं, असं असं तसं सांगत असतो शेठजीला. तर शेठजी बोलतो ठीक आहे, मी तुला भीक देईल, बट माझी कंडिशन आहे की तू त्या मी भीक दिल्याच्या बदल्यात तुला पण मला काहीतरी द्यावं लागेल. तर तो भिकारी बोलतो, मी तर भिकारी आहे, मी काय देऊ शकतो? जर मी देतच असतो तर मी भीक कशाला मागितली असती, असं बोलून हसायला लागतो तो. तर शेठजी बोलतो ठीक आहे, तर मग मी भीक नाही देणार. जर तू काहीतरी माझ्यासाठी देणार असशील मला त्याबदल्यात तर मी तुला भीक देतो. तर तो भिकारी तर रेडी नसतो, त्याच्याकडे का त्याला असं वाटतं त्याच्याकडे काहीच नाही आहे. नंतर आहे ना मग शेठजी निघून जातात आणि भिकारी असं बॅड वर्ड्स यूज करतो की असं तसं सारा नाही असं तसं बोलतो म्हणजे त्या शेठजीला की भीक नाही दे सकता, इतना अमीर है, क्या फायदा आहे, असं तसं. आणि तो निघून जातो. आणि जेव्हा तो त्या दिवशी मग असं घरी जाऊन रात्री असं विचार करतो की म्हणजे शेठजी असं मला का बोलले, मी भिकारी असून मला असं का बोलले की तू मला काहीतरी दे, ते तर एवढे मोठे श्रीमंत, मी काय देऊ शकतो? मग तो असं नंतर विचार करतो. तेव्हा मग त्याला आयडिया येते की ठीक आहे, मी उद्यापासून काही नाही. तर तो रोज भीक मागताना रस्त्यात झाडे दिसतात त्याला, तर तिथून आहे ना गुलाब तोडून जे पण त्याला भीक देतात मग त्यांना तो प्रत्येकाला असं फुलं ठेवतो आणि एक एक गुलाब देतो. त्यानंतर ना त्याला खूप जण असं भिकारी देतात, म्हणजे पैसे देतात की भीक देतात. मग त्यामध्ये तो सगळ्यांना असे फ्लावर्स देतो आणि मग सगळ्यांना ते एक डिफरंट आणि इम्प्रेसिव्ह वाटतं. मग तेव्हा त्याला असं वाटतं हां मी पण काहीतरी देऊ शकतो. मग तेव्हापासून तो फेमस होतो फुलवाला भिकारी म्हणून. त्यानंतर मग शेठजी बरेच दिवसांनी त्याला आहे ना शेठजी दिसतात. मग तेव्हा तो बोलतो भिकारी शेठजीला, शेठजी शेठजी आपने मुझे पहचाना कि मैं ट्रेन वाला भिकारी जिसने आपने मुझे कहा था मैं भीख मांग रहा था आपसे, लेकिन आपने भीख नहीं दिया था। आपने कहा था कि आप अगर तो मुझे कुछ दे सकता है तभी मैं भीख दूंगा। तो मैं तब से सबको फूल दे रहा हूँ और आज मैं आपके लिए भी गुलाब का फूल लाया हूँ। तो सेठ जी बड़े खुश हो जाते हैं और उसे भीख देते हैं। वो बदले में सेठ जी को गुलाब का फूल देता है। तब से वो सबको फूल देते देते मतलब अमीर हो जाता है और वो सोचता है कि चलो फूलों का व्यापार स्टार्ट कर देता है। और फिर वो फूलों का व्यापार स्टार्ट कर देता है। तब से वो फिर वो